हो, झाडं तोडायला विरोध होत होता. आता आपण प्रत्यक्ष पाहणी केली. काय निदर्शन? नाही, वृक्षप्रेमी आहेत नाशिकमध्ये. निश्चित झाडाचं संवर्धन झालं पाहिजे, निसर्गाचा समतोल असला पाहिजे, या बाबतीमध्ये कुठे दुमत नाही. त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे. पण आपल्याला माहिती आहे 12 वर्षानंतर आपल्याकडे कुंभ येतो. त्याला देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष हे या कुंभमेळ्याकडे आहे. प्रयागराजला जी गर्दी झाली त्या धर्तीवर आपण बघितलं तर गेल्या वेळीपेक्षा तिप्पट चौपट गर्दी ज्या वेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे. म्हणून इथे ही जी जागा आहे पंचवटीमधली, इथे साधुग्राम आहे. ते साधूंचा सगळा निवास असतो. गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून ही परंपरा इथली आहेच. ही जागा साधुग्रामसाठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे. आणि म्हणजे 54 एकर जागेवर झाडं असतात, लावली जातात अधूनमधून या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर. आणि दरवर्षी इथे कुंभाच्या निमित्ताने जे साधू येतात त्यांचे सगळे निवासस्थानं असतात, तिथे टेंट असतात, काही शेड केले जातात. म्हणून याही वर्षी आता 1.5 वर्षार कुंभ राहिलेला आहे. आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत, भाविक आहेत, संख्या मोठी राहणार आहे. आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी काही 10-12 वर्षामध्ये, 8-10 वर्षामध्ये झाडं उगवलेली आहेत. काही इथे प्लांटेशनही झालेलं आहे. मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत, ती 10 वर्षाच्या आतली आहेत, ती नंतर लावली गेलेली आहेत, ते काढावी लागतील. त्याच्यामध्ये बांबूची झाडं आहेत, अजून दुसरे काशीची झाडं आहेत, काही रेनट्री आहेत, हे सुद्धा या ठिकाणी उगवलेले आहेत. मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूंची व्यवस्था, महत्वाची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि हे करणं अपरिहार्य आहे. आणि म्हणून काही जी झाडं आहेत 10 वर्षाच्या आतली आहेत, काही जी फॉरेन प्रजातीची आहेत, त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील. आणि क्रिस्पियानो देसी तड़का इटालियन मैजिक, पंजाब का स्वाद और इटालियन तड़के का मजा, मुंबई के मीरा रोड में।